युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन न्यू दिल्ली यांच्या माध्यमातून मिनिमम स्टँडर्ड्स ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर द ग्रँट ऑफ अंडर ग्रॅज्युएट डिग्री अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री रेग्युलेशन 2025 हा नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला असून देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी हा रेग्युलेशन लागू करण्यात आलेला आहे। देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्या विविध प्रकारच्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अवॉर्ड केल्या जातात त्या संदर्भातील हा सुधारित अधिनियम असून सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या पदवीमधील बदलाबाबत काही महत्त्वाच्या तरतुदी करण्याच्या अनुषंगाने हा अधिनियम जारी करण्यात आलेला आहे। या अधिनियमाच्या अनुषंगाने सध्या अस्तित्वात असणारा जो अधिनियम जो आहे तो म्हणजे मिनिमम स्टँडर्ड ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर द ग्रँट ऑफ फर्स्ट डिग्री थ्रू द फॉर्मल एज्युकेशन रेग्युलेशन 2003 त्या अनुषंगाने झालेल्या विविध प्रकारच्या अमेंडमेंट्स त्याचबरोबर 2008 आणि 2014 मध्ये झालेल्या काही अमेंडमेंट्स या सध्या लागू आहेत। मात्र सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना विविध प्रकारच्या नवनवीन गोष्टींचा समावेश पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मध्ये करण्यात आलेला आहे। जसे की यामध्ये क्रेडिट सिस्टम असेल, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन असेल, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क असेल, क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम असेल, प्रायर लर्निंग सेंटर्स असतील, मूक्स असेल, या सर्वांच्या अनुषंगाने पदवीबाबतच्या नियमामध्ये काही बदल करणे अपेक्षित होते। याबाबतचा ड्राफ्ट अधिनियम यापूर्वीच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने जाहीर केलेला होता व त्यामध्ये काही फीडबॅक मागवलेले होते आणि त्या अनुषंगाने अंतिम राजपत्र हे त्या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आलेले असून 26 मार्च 2025 पासून हे अधिसूचना ही त्या ठिकाणी देशभरात लागू करण्यात आलेली आहे। हा जो नवीन सुधारित कायदा जो आहे किंवा हे राजपत्र जे रेग्युलेशन जो आहे तो या देशातील सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीज, स्टेट युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आणि उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व संस्था म्हणजे महाविद्यालय असेल सर्व हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना हा त्या ठिकाणी रेग्युलेशन लागू आहे। यामध्ये काही जनरल रिक्वायरमेंट्स देण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यापूर्वी जून, जुलै किंवा ऑगस्ट या दरम्यान प्रवेश देण्याची पद्धती होती। मात्र अलीकडेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने बायॲन्युअल अशा प्रकारचे ॲडमिशन देण्याची प्रक्रिया ही शिफारस केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उच्च शिक्षण संस्थांच्यामध्ये वर्षातून 2 वेळा प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तिथे जुलै किंवा ऑगस्ट आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा प्रवेश देण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी करता येऊ शकेल। स्टुडंट इनटेक कपॅसिटी जी आहे ही ठरवण्याबाबतचे अधिकार हे त्या विद्यापीठाला किंवा त्या प्राधिकृत संस्थेला की त्यामध्ये ते अधिकार हे देण्यात आलेले आहेत। या नवीन नियमामध्ये प्रामुख्याने इंटिग्रेशन ऑफ हायर एज्युकेशन यावरती मोठा भर देण्यात आलेला असून ज्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, ट्रेनिंग अँड स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी, इंटर्नशिप या सर्वांचं इंटिग्रेशन या UG आणि PG प्रोग्राममध्ये करण्याबाबत निर्देश आहे। NEP 2020च्या गाईडलाईनप्रमाणे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचे ऑप्शन्स देखील यामध्ये अपेक्षित आहेत। मोबिलिटी ऑफ द स्टुडंट फ्रॉम व्होकेशनल एज्युकेशन टू जनरल एज्युकेशन हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रावधान याच्यामध्ये दिसतं। म्हणजे एखाद्या व्होकेशनल डिग्री प्रोग्रामला प्रवेश घेतलेला विद्यार्थी जनरल डिग्री प्रोग्रामला त्या ठिकाणी मोबिलाइज होऊ शकतो किंवा जनरल एज्युकेशनचा विद्यार्थी व्होकेशनल एज्युकेशनला देखील ट्रान्सफर होऊ शकतो। अशा प्रकारची प्रोव्हिजन की या नवीन रेग्युलेशनमध्ये त्या ठिकाणी
निर्देशित करण्यात आलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन हा एक याच्यामधला महत्त्वाचा भाग होता आणि त्या अनुषंगाने देखील या रेग्युलेशनमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी दिसत आहेत. UG किंवा PGच्या प्रोग्रामकरिता प्रवेश देण्यासाठी असणारी जी काही पात्रता आहे ती यामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. NEP 2020 नुसार 4 इयर इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम देखील सुरू करण्यात आलेला आहे. जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा 4 इयर अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड असा डिग्री प्रोग्राम असेल तर त्याला एलिजिबिलिटी ही लेवल 4 NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कप्रमाणे NSQF लेवल 4 किंवा HSC किंवा त्याला समकक्ष असणारी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा त्या ठिकाणी 3 इयर्स अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम किंवा इंटिग्रेटेड अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामला प्रवेश घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत त्या ठिकाणी प्रवेश देण्याच्या पद्धतीमध्ये आर्ट्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्स फॅकल्टीमध्येच प्रवेश घ्यावा लागत होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याला आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे तिन्ही ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले जात होते. त्याचबरोबर कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी असेल तर त्याला आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखेमध्ये प्रवेश घेण्याची प्रोव्हिजन होती. मात्र या नवीन रेग्युलेशनमध्ये आपल्याला दिसून येईल की इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिसिप्लिन म्हणजे लेवल 4ला किंवा 12वीमध्ये जे फॉर्मल स्कूलिंग असेल किंवा ऑनलाईन स्कूलिंग असेल, डिस्टन्स लर्निंग असेल, जर त्याने उत्तीर्ण केलेलं असेल तर त्याला कोणत्याही डिसिप्लिनचं बंधन आता त्या ठिकाणी असणार नाही. तो त्या ठिकाणी UG प्रोग्रामला कोणत्याही UG प्रोग्रामला त्या ठिकाणी प्रवेश हा घेऊ शकतो. मात्र त्यासाठी संबंधित विद्यापीठाने किंवा नॅशनल लेवलवरती घेतली जाणारी एंट्रन्स टेस्ट जी आहे की त्यासाठी त्यांनी एलिजिबल होणं हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर एलिजिबिलिटी ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम याच्यामध्ये देखील काही महत्त्वाचे बदल यामध्ये केल्याचे दिसून येत आहेत. जर विद्यार्थ्यांनी 3 इयर अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम कंप्लीट केलेला असेल आणि त्यांनी किमान 120 क्रेडिट्स अचीव केलेले असतील किंवा 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम विथ ऑनर्स किंवा रिसर्च कंप्लीट केलेला असेल तर तो पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेऊ शकेल. यामध्ये देखील इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेजर अँड मायनर डिसिप्लिन म्हणजे आत्तापर्यंत जे स्पेशलायझेशन किंवा मेजर विषय किंवा मायनर विषय ज्या UGमधून केलेला आहे त्याच विषयामधून PGला प्रवेश देण्याची पद्धती होती. मात्र आता पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामला देखील अशा प्रकारची पद्धती काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे कोणताही मेजर किंवा मायनर विषय जरी त्या ठिकाणी त्याचा UGला असला तरी त्याला आता PGसाठी हवा असलेला विषय घेऊन त्याला त्या ठिकाणी PG करता येणार आहे. मात्र त्यासाठी देखील नॅशनल लेवल एंट्रन्स टेस्ट किंवा युनिव्हर्सिटी लेवल एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय करणं हे अपेक्षित आहे. अर्थात असे जे विद्यार्थी अदर फॅकल्टीमधून इतर मेजर किंवा मायनरमधून येतील की त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या समतल किंवा समकक्ष आणण्याकरिता त्यांना काही ब्रिज कोर्सेस घेण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये लेवल 4 आणि HSC जे आहे ते त्याच्यामध्ये इक्विलंट असणारे जे काही स्टुडंट्स आहेत की ते त्या ठिकाणी UG आणि UG प्रोग्रामला किंवा इंटिग्रेटेड PG प्रोग्रामला प्रवेश घेऊ शकणार आहे. अजून एक महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते ते म्हणजे 2 UG प्रोग्राम सायमल्टेनियसली और 2 PG प्रोग्राम सायमल्टेनियसली. एखाद्या विद्यार्थ्यास सायमल्टेनियसली जर त्या ठिकाणी 2 PG प्रोग्राम किंवा 2 UG प्रोग्रामला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती फ्लेक्सिबिलिटी आता या नवीन कायद्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तो त्या ठिकाणी आपले जे काही मेथड जी आहे ती देखील त्या ठिकाणी चेंज करू शकतो, डिसिप्लिन चेंज करू शकतो, मोड ऑफ लर्निंग त्या ठिकाणी चेंज करू शकतो. या संदर्भात UGCचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने की त्याला सायमल्टेनियसली असे 2 ॲकॅडमिक प्रोग्राम हे कंप्लीट करता येऊ शकतील. अर्थात त्याबाबतचे जे मिनिमम अटेंडन्सचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन त्या युनिव्हर्सिटीने सेट केलेले असतील की त्यानुसार अटेंडन्सचा जो काही रूल आहे तो त्या ठिकाणी लागू राहील. तो अधिकार मात्र संबंधित त्या उच्च शिक्षण संस्थांना दिलेले आहे.
मात्र आता यामध्ये एक क्लिअर बाब आपल्याला या रेग्युलेशनमध्ये दिसून येते, ती म्हणजे की ॲट ए टाईम आपल्याला 2 अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम किंवा जर तो कॅन्डिडेट PGसाठी एलिजिबल असेल तर त्याला ॲट ए टाईम 2 PG प्रोग्राम हे आता त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर ॲक्युम्युलेशन ऑफ क्रेडिट ॲज अ पार्ट ऑफ UG अँड PG प्रोग्राम अदर दॅन रेग्युलर मोड, म्हणजे रेग्युलर मोड व्यतिरिक्त जर त्यांनी काही क्रेडिट्स अर्न केले, अचीव केले तर ते देखील डिग्री अवॉर्ड करण्यासाठी कन्सिडर केले जाऊ शकतील अशी तरतूद याच्यामध्ये दिसते. मग असे क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून असतील, ऑनलाईनच्या माध्यमातून असतील, प्रायर लर्निंग रिसर्च लर्निंग सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अचीव केलेले क्रेडिट्स असतील की जे वेल डिफाईन्ड असेसमेंट प्रोसेसमधून आलेले आहेत. असे क्रेडिट्स डिग्री अवॉर्ड करण्यासाठी युनिव्हर्सिटी किंवा हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स हे ॲथॉराईज करू शकतात आणि ते कन्सिडर करू शकतात. जे हा एक महत्त्वाचा बदल त्याच्यामध्ये, आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही प्रोव्हिजन आहे, असे जे क्रेडिट्स त्यांनी ऑब्टेन केलेले असतील ते याच्या डिग्रीसाठी कन्सिडर करण्याचं जे मेकॅनिझम आहे, डिग्री अवॉर्ड करण्याची जी प्रोसिजर आहे, त्यामध्ये त्याच्या तरतुदी करण्याबाबत देखील निर्देश या रेग्युलेशनमध्ये हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर या संदर्भात ज्या काही वेळोवेळी गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, मग त्या ओपन डिस्टन्स लर्निंगच्या बाबत असतील, RPLच्या बाबतीमध्ये असतील, तर त्या ठिकाणी इथे लागू राहतील. करिक्युलम, अटेंडन्स आणि इव्हॅल्युएशन प्रोसेस याही गोष्टी डिग्री अवॉर्डिंगमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये करिक्युलम आणि क्रेडिट फ्रेमवर्क हा डिसाईड करण्याचे संपूर्ण अधिकार संबंधित विद्यापीठाला किंवा त्या संबंधित ॲटोनॉमस कॉलेजला देण्यात आलेले आहेत. अटेंडन्सची जी रिक्वायरमेंट आहे ही आता त्या ठिकाणी बदलू शकणार आहे, कारण आत्तापर्यंत रेग्युलर एकच UG किंवा PG प्रोग्राम करण्याची तरतूद होती. मात्र आता त्या ठिकाणी 2 UG किंवा PG प्रोग्राम हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येणार आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये मिनिमम अटेंडन्सचा जो क्रायटेरिया आहे तो इथून पुढच्या कालावधीमध्ये बदलावा लागेल. आता त्या अनुषंगाने नेमका मिनिमम अटेंडन्स विद्यार्थ्याचा किती राहील याबाबतचा निर्णय हा त्या विद्यापीठाने किंवा हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनने त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. तसे अधिकार या रेग्युलेशनमध्ये त्या संबंधित इन्स्टिट्यूशनला देण्यात आलेले आहे. एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन प्रोसेसचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया UGC आणि युनिव्हर्सिटीच्या नॉर्म्सप्रमाणे राहील. कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन केलं जाईल तेही अधिकार युनिव्हर्सिटीला राहतील. सेमिनार, टेस्ट, ट्युटोरियल, प्रॅक्टिकल, व्हॉटेवर जे काही कंटेंट त्या ठिकाणी इव्हॅल्युएशनचे असतील ते त्याच्यामध्ये डिसाईड केले जातील. एक्झामिनेशन ही ऑनलाईन, ऑफलाईन, रिटर्न, ओरल किंवा दोन्ही प्रकारची त्या ठिकाणी असू शकेल, ती गृहीत धरली जाईल. तर स्पष्ट तरतूद आता या रेग्युलेशनमध्ये दिसते आहे. कारण कोविडच्या कालावधीमध्ये ऑनलाईन इव्हॅल्युएशन प्रोसेस जरी सुरू झालेली असली तरी UGCच्या माध्यमातून ती इतर प्रोग्रामसाठी ही कायद्याच्या चौकटीमध्ये पूर्णतः बसवलेली नव्हती. मात्र या रेग्युलेशनमध्ये आता ऑनलाईन एक्झामिनेशन ही त्या ठिकाणी कायद्यामध्येच प्रोव्हिजन आलेली आहे. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं असेसमेंट हे आपल्याला करता येऊ शकेल. कंटिन्युअस इव्हॅल्युएशन हे सर्व कोर्ससाठी त्या ठिकाणी असेल, त्याचं मेकॅनिझम त्या विद्यापीठाने डेव्हलप करायचं आहे. त्याचबरोबर जे काही पर्सेंटेज आणि क्रेडिट ग्रेड पॉईंट हा जो एक महत्त्वाचा भाग डिग्री क्रेडिट कार्डवरती येत असतो किंवा डिग्री कार्डवरती येत असतो, तेव्हा त्याच्या कन्व्हर्जनसाठी एक वेल डिफाईन्ड मेकॅनिझम युनिव्हर्सिटीने डेव्हलप करावं. ग्रेडमधून पर्सेंटेजमध्ये रूपांतर करणं आणि पर्सेंटेजमधून ग्रेडमध्ये रूपांतर करणं याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला हा डिसाईड करावा लागेल आणि ते विद्यापीठाद्वारे त्या ठिकाणी केलं जाईल. इव्हॅल्युएशन शॅल बी सफिशियंट, ट्रान्सपरंट. इव्हॅल्युएशन प्रोसेस जी आहे ती प्रामुख्याने ट्रान्सपरंट असावी आणि ती विद्यार्थ्याला अवगत करण्याच्या दृष्टिकोनातून काही मेकॅनिझम असावा अशी व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि या सर्व बाबी विद्यार्थ्याला ॲडमिशनच्या वेळीच त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी माहीत करून देण्याची व्यवस्था या उच्च शिक्षण संस्थांना करावी लागणार आहे. अशा प्रकारची तरतूद या रेग्युलेशनमध्ये आहे. इंटिग्रेशन ऑफ स्किल कोर्सेस आणि अप्रेंटिसशिप हा एक NEP 2020चा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने यामध्ये काही प्रोव्हिजन्स आपण त्या राज्य सरकारने जे NEPच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स दिल्या
की ज्यामध्ये ज्या विषयातून मेजर डिग्री ही अवॉर्ड केली जाणार आहे की त्याची किमान 50% टोटल क्रेडिट्स हे मेजर विषयाशी संबंधित असावेत, ही तरतूद आहे. मात्र उर्वरित 50% क्रेडिट जे आहेत हे त्या विद्यार्थ्याला वेगवेगळे स्किल कोर्सेस, अप्रेंटिसशिप, मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट इत्यादीच्या माध्यमातून अचीव करण्याची मुभा ही त्यामध्ये देण्यात आलेली आहे. मात्र त्याला आता कायदेशीर स्वरूप या राजपत्राच्या या रेग्युलेशनच्या माध्यमातून मिळाल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अजून एक महत्त्वाचा बदल जो त्या ठिकाणी आता केला जातो आहे, प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असताना नेमकं काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल, अर्थात याबाबतचा सांगोपांग विचार रेग्युलेशन तयार करताना निश्चितपणे झालेला त्या ठिकाणी असेल. मात्र हा एक बदल आहे की या रेग्युलेशनमध्ये आज आपण पाहत आहोत तो म्हणजे अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम जो आहे, जो नॉर्मल डिग्री प्रोग्राम आहे तो 3 किंवा 4 वर्षाचा त्या ठिकाणी राहील. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम जो याच्यामध्ये अजून एक नवीन ऑप्शन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे ॲक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम. म्हणजे ॲक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम हा एक नवीन प्रकार युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्या जोडीला की त्या ठिकाणी एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम, त्याला ADP आणि EDP असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट डिग्री प्रोग्रामसाठी विहित करण्यात आलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावधीत डिग्री पूर्ण करायची असेल आणि डिग्री सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर तशी तरतूद आतापर्यंत नव्हती. मात्र गेल्याच वर्षी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने अशा प्रकारची तरतूद ही कायद्यामध्येच त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. जर ADP अंतर्गत तो डिग्री प्रोग्राम 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम असेल तर साधारणपणे 6 सेमिस्टर अपेक्षित असतात. मात्र असा डिग्री प्रोग्राम आता त्या विद्यार्थ्याला 5 सेमिस्टरमध्येच पूर्ण करता येऊ शकेल. आणि 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम असेल तर तो त्याला 6 किंवा 7 सेमिस्टरमध्ये पूर्ण करता येऊ शकेल. म्हणजे आता इथे फ्लेक्सिबिलिटी ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला 8 सेमिस्टर पूर्ण करावे लागणार नाही. नॉर्मल डिग्री प्रोग्राममध्ये 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्रामकरिता त्याला 8 सेमिस्टर थांबावं लागेल. मात्र जर तो ॲक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम असेल तर त्याला त्या संबंधित युनिव्हर्सिटीने जर 6 सेमिस्टरमध्ये करण्याची मुभा दिली तर 6 मध्ये, किंवा त्यांनी 7 सेमिस्टरमध्ये पूर्ण करण्याची मुभा दिली तर तो डिग्री प्रोग्राम त्याला 7 सेमिस्टरमध्ये पूर्ण करून डिग्री घेता येईल. तशाच प्रकारचा एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम जो आहे की ज्याला थोडंसं स्लो त्या ठिकाणी डिग्रीची संपूर्ण क्रेडिट मिळवण्याची प्रक्रिया करण्याची मुभा आहे, त्याला एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम असं म्हटलेलं आहे, EDP. तर यामध्ये 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम जो आहे तो 8 सेमिस्टर म्हणजे साधारणपणे 4 वर्षामध्ये त्याला पूर्ण करता येऊ शकेल. की त्याला प्रत्येक सेमिस्टरसाठी काही मिनिमम क्रेडिट्स मिळवलेच पाहिजेत असे रिस्ट्रिक्शन फारसे त्या ठिकाणी असणार नाही. आणि जर 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम असेल तर तो 10 सेमिस्टरमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करू शकेल. ही मुभा आता या रेग्युलेशनमुळे मिळालेली आहे. जर नॉर्मल पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम असेल तर तो 1 किंवा 2 वर्षाचा राहील. म्हणजे जर 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम कधी राहील तर जर एखाद्या विद्यार्थ्याने 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम केलेला असेल आणि त्याला PG कंप्लीट करायचं असेल तर त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम हा 1च वर्षाचा राहील, म्हणजे 2 सेमिस्टरचा. मात्र त्यांनी 3 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम कंप्लीट केलेला असेल आणि त्याला PG करायचं असेल तर त्याच्यासाठी PG प्रोग्राम हा 2 वर्षाचा त्या ठिकाणी राहील. आता ह्या सर्व गोष्टी कायद्यामध्ये बसवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी दिसत होत्या त्या आता अडचणी याच्यामुळे कमी होतील असं दिसतं आहे. त्याचबरोबर डायरेक्शन टू दी गव्हर्नमेंटल अँड प्रायव्हेट रिक्रुटमेंट एजन्सीज हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. कारण यापूर्वी बिहोप डिग्री प्रोग्रामच्या बाबत काही प्रश्न निर्माण झालेले होते. कारण बिहोप डिग्री प्रोग्राम UGCच्या माध्यमातून सुरू झाला, मात्र रिक्रुटमेंट एजन्सी अशा प्रकारची डिग्री अनेक वेळा मान्य करताना दिसत नव्हत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अडथळे येत होते, कारण त्यांना BA BCom BSc MA MCom MSc BBA BCA MCA यासारख्या डिग्र्या ते कन्सिडर करत होते. मात्र बिहोप डिग्री ही बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्याला साईड ट्रॅक केली जात होती आणि विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होत होते. अर्थात याबाबत देखील UGCने एक सूचना काढलेली होती. मात्र आता कायद्यामध्येच अशा प्रकारची तरतूद त्यांनी करून दिलेली आहे की गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन अँड रिक्रुटिंग एजन्सीज लाईक UPSC, स्टेट सर्व्हिस कमिशन्स should treat the degree from the ADP and EDP on par
विथ डिग्री विथ द स्टँडर्ड ड्युरेशन, म्हणजे हे त्यांना आता त्यामध्ये कन्सिडर करावं लागेल. म्हणजे याची कायदेशीर तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. याबरोबरच त्या ठिकाणी रेकग्नेशन ऑफ प्रायर लर्निंग सेंटर्स या संदर्भात UGCने काही गाईडलाईन जारी केलेल्या होत्या. जे इंडस्ट्रीमध्ये काही वर्कप्लेसमध्ये काही एक्सपिरियन्स घेणारे लोक आहेत आणि त्यांनी मिळवलेले जे स्किल आहे किंवा त्यांनी मिळवलेलं नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे त्याला जर क्रेडिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि त्याला व्हॅलिडेट करायचं असेल तर एक ॲथेंटिक मेकॅनिझम युनिव्हर्सिटीकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याकरिता UGC गाईडलाईन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ रेकग्नेशन ऑफ प्रायर लर्निंग इन हायर एज्युकेशन हे त्या ठिकाणी गाईडलाईन्स जारी केलेले आहेत. आणि त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने हे एक्सपिरियन्स किंवा इंडस्ट्रीमध्ये मिळवलेले जे काही स्किल्स आहेत, कम्युनिटीमध्ये मिळवलेले स्किल्स आहेत, तर त्यांना ऑथेंटिकेट करण्याची प्रोसेस देखील आता यामध्ये कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने सर्व काही बदल हे त्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने केलेले आहेत आणि हा नवीन कायदा हा आता सर्वांच्यासाठी उपलब्ध झालेला आहे. सर्व विद्यापीठे अशा प्रकारचा हा कायदा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतील आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुरू होईल. तर अशा काही महत्त्वाच्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या माध्यमातून आलेल्या आहेत. तर याबाबत काही जुजबी माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. धन्यवाद.